जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचन, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा। बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा। बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव टाळ टाळ बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा। बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा बरमा, तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरमा, तो हा माधव बरमा बरमा, तो हा विठ्ठल
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जळते संचित जळते संचित हरी जळते संचित जळते संचित ऐशी आहे धर्मान्वित 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 ऐशी आगे धर्मान्वित जळते संचित जळते संचित जळते संचित जळते संचित ऐशी आहे धर्मान्वित 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 माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय हे नेदी कर्म घडो नेदी कर्म घडो हरी नेदी कर्म घडो नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो 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 माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मन ध्याय तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहुणे दी ताप जाळ 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 रावणे दी ताप जाळ तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहुणे दी ताप जाळ राहुणे दी ताप जाळ रावणे दी ताप जाळ रावणे दी ताप जाळ रावणे दी ताप जाळ माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय वेळोवेळा मने ध्याय जळोते संचित जळते जळते संचित जळते संचित जळते संचित
संचित जळते संचित संचित जळत संचित जळत संचित ऐसी आहे धर्म नीत ऐसी आहे धर्म नीत माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी आहे धर्म नीत ऐसी आहे धर्म नीत माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय जळते संचित जळते संचित जळते संचित हार जळत संचेत जळत संचेत जळत संचेत ऐसी ऐसी आगे धर्म नित ऐसी 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 धर्म नीत नीत माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी आहे धर्मनित ऐसे आहे ऐसे आहे धर्मनित ऐसे आहे धर्म धर्मनिता धर्मनिता ऐसी आहे धर्मनिता माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा खोला खोला बेस कमी करा वेळो वेळा वेळो वेळो
माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोठे आढराणी पडो माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय तुका म्हणे मळ राहो नेदी तापजाळ माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय या ब्रह्मांड मंडपामध्ये यच्चे यावत जीव जे दुःख भोगतात त्यांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात।
आज या पुण्यक्षेत्रामध्ये, या भागामध्ये पहिल्या वेळेसच केशव उखळीकर नावाचा नमुना आला आहे. कारण होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. माणसाच्या मनासारखं होत नाही, देवाच्या मनासारखं होतं. देवाच्याही मनासारखं होत नाही, नशिबात असेल ते होतं. मग आता मला सांगा, हे नशीब कोण लिहितं? पुष्कळ जण आमच्या माय माऊल्या म्हणतात, 5वीच्या दिवशी बाळंत झाल्यानंतर त्या लेकराच्या कपाळावर दैव सटवी, 13 प्रकारच्या सटव्या आहेत बरं का. आणि बाया माणसानं अगं सटवे म्हणलं तर चिडत जाऊन येतं. शिवी नाही, सटवी शिवी नाही, ती एक देवता आहे. भाग्य लिहिणाऱ्या सटवीला 5व्या दिवशी जन्म झाल्यावर बाळाचा 5व्या दिवशी रात्री, म्हणून माऊलीनं तो प्रकार सांगितला आहे. सटवीचे रातीन जेवी न विसंबीजे वाती. सटवीच्या दिवशी त्या बाळाच्या कपाळावर लिहित असताना काहीतरी विचित्र लिहिण्यात येऊ नये म्हणून त्या दिवशी दिवा कायमचा असतो, प्रदीप्त झालेला असतो, विजलेला नसतो. महाराज मग ती सटवी लिहिते का? मग कोणाचं कसं भाग्य आहे, नशीब कसं आहे, दैव कसं आहे, प्रारब्ध कसं आहे, संचित कसं आहे, हे सटवीला माहीत आहे का? आपण केलेल्या कर्माला दैव म्हणतात आणि आपण केलेलं कर्म आम्हाला सुखदुःख देतं, दुसऱ्यामुळं नाही. माणसं म्हणतात बरं का, आमचं पोरगं चांगलं होतं, संगतीनं बिघडलं. महाराज कितीही संगत वाईट होऊ द्या, सोन्याची संडासमध्ये टाका, घाणीमध्ये टाका, नालीमध्ये टाका, गटारामध्ये टाका, अजिबात ते बदलत नाही, त्याचा कस तितकाच राहतो. म्हणून घासून बघतात. हां, महाराजांना भोवताली माणसं नव्हते का? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या का वाईट संगती लागली नाही? जरी तुकोबाराय म्हणत असले, ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. पण तुम्ही अनंत प्रकारचं बी वाफ्यामध्ये टाका, ज्या बीजाचा तो अंश आहे त्याच बीजाचं झाड येईल. उग कापसाच्या याच्यामध्ये एरंड्याचं बी टाकलं तर त्या कापसाच्या बियाबरोबर एरंड कापूस देत नाही, त्याचं फळ त्याला, जे बीज ते फळ. माणसं दुःख झाल्यावर देवाची आठवण करतात. म्हणून कबीर महाराजांना सांगितलंय, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे न कोय. सुख में समिरण करे तो दुःख काय को होय. काही माणसं म्हणतात बघा की हो, आम्ही इतकं चांगलं वागून देवानं आमच्या नशिबाला असं दुःख आणलं. दुःख हे दुसऱ्यामुळं नाही, त्याच्या कर्माचं फळ आहे. काही माणसांना दुःख होतंय त्याच्या कर्मामुळं. एक जण म्हणला, मायबाप माळकरी, आजोबा आजी माळकरी, पाहुणे माळकरी, मुलगी द्यायची असो की मुलगी करायची असो, माळकरी बघून, गरीब असो पण चांगला वागणारा बघून, त्याचं आचरण बघून, त्याचे चांगले विचार बघून, सदाचार आणि सदविचार ह्या 2 गोष्टी माणसानं चुकू नयेत. काही काही माणसं म्हणतात, महाराज चहाची सुद्धा सवय नव्हती, पण साहेबाचा पिये म्हणून लागलो आणि साहेबाला भरून देता देता मीही ग्लास आणू लागलो. साहेब म्हणला का? जरी म्हणले सगळे विषय ओढी भुलले जीव, विषयाच्या शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयानं माणसाचे कधीही लक्षात ठेवा, आपलं पाप आपण केलेलं आपल्याला भोगावं लागतं.
दुसरा कोणी भोगत नाही, दुसऱ्यानं करायला लावलं तरी. म्हणून शब्द आहेत माझ्या पदरचे नाहीत. आज जे कर्म करतो त्या कर्माचं फळ पुढे. आज जे कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात. आज जे आपण सुखदुःख भोगतो ते प्रारब्धामुळं. आणि प्रारब्ध संपलं नाही आणि आयुष्य संपलं ते संचितामध्ये जमा होतं. आणि जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. म्हणून माणसं म्हणते कीर्तन भजन पोथी पुराण दान धर्म व्रत वैकल्य उपास तापास चतुर्थी सोमवार श्रावण महिना महाराज खात नाही पित नाही वाईट वागत नाही, आम्हाला का दुःख व्हावं? त्याचं कारण आहे आज तुम्ही कर्म केलेलं पुढे, आज भोगलेलं संपलं आयुष्य. पण जे कर्म शिल्लक राहिलं माऊली सांगतात अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहिलं ते पापात्मक असेल तर दुःख भोगण्याकरता, पुण्यात्मक असेल तर सुख भोगण्याकरता. बैलच आहेत, त्याचं पाप जर असेल तर बैलाच्या जन्माला गेल्यावर नांगर ओढा औत ओढा गाडी ओढा त्याला चापकाचे फटकारे. बैलाचा जन्म पण पुण्य नंदी बैल होतंय. त्याला कामाला लावत नाही तर त्याची पूजा करते, त्याला पुरणपोळी खायला देते, त्याच्या पायावर पाणी टाकते, त्याला गंध लावते, त्याला ओवाळते. का बाबा बैल बैलच आहे. कुत्र्याचा जन्म बेवार्षिक कुत्र पाप होतं, कुत्र्याच्या जन्माला गेला. कोणी दगड मारायचं, कोणते कुत्रे चावायचे, त्यानं क्वाय क्वाय करीत कोणत्या कोपऱ्यात बसायचं कुत्र्याच्या जन्माला. पण विकत्रीचं कुत्र एवढूसच दिसायला 5-5 हजार 10-10 हजार त्याची किंमत. बिस्किट खायला, दूध प्यायला, गाडी फिरायला, गादीवर बसायला. बाई कडेला घेते, लेकराला कडेला घेणार नाही त्या कुत्र्याला. त्यानं बिस्किट आणि दूध नाही खाल्लं लगे फोन करते, हॅलो डॉक्टर टफी सिरियस कम इमिजिएटली. गाडी घेऊन ते डॉक्टर येते, कडेला बघतंय आणि त्याला तपासतंय. काही लोक म्हणले कुत्र्याचं भाग्य बघा की, त्याचं पुण्य. आणि बेवार्षिक कुत्र्याला कोणी पायाला दगड मारतंय त्याला खायला देत नाही कोणी, त्याचं पाप आहे. कुत्र्याच्या जन्माला गेले. पण तसं माणसं सगळे माणसाच्या जन्माला आले. पापामुळं दुःख भोगायले, पुण्यामुळं सुख भोगायले. हां आम्हाला काय माहीत आहे पाप आणि पुण्य? कोणाला माहीत नाही. जनावराला माहीत आहे. गाढव जरी असलं, काहीही खात पाला पाचोळा खात असलं, तंबाखूच्या शेतात हिरवेगार पानं बघून खात नाही ते. शेळी कशालाही वर बढते महाराज, रुचकीच्या पानाला खाते पण बेशरमाचं पान खात नाही शेळी. मला सांगा मग शेळीला जी अक्कल आहे, गाढवाला जी अक्कल आहे ती माणसाला नसावं का? पंचपक्वान्नाचं जीव द्या. काय सांगाव, आग्रह करू जीव घातलं पण आम्हाला गुटखा दिलाच नाही, चहा दिलाच नाही, कॉफी दिलीच नाही, बिडी दिलीच नाही, सिगरेट दिलंच नाही. मग सिगरेट ओढणाऱ्याला, बिडी ओढणाऱ्याला, तंबाखू खाणाऱ्याला, गुटखा खाणाऱ्याला, मावा खाणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला, मटण खाणाऱ्याला वाईट आणि चांगलं कळत नाही वाटतं का? कोण म्हणतं कळत नाही? सगळ्याला कळतं. आदत से मजबूर. बिड्या ओढून ओढून नवजवान आहे तोपर्यंत, गाडी नवी असू द्या, आदळापट होऊ द्या, काही होत नाही गाडीला. पण एकदा गॅरेजला लागली की कुठेही काही काम निघते. त्याच्यामुळं 40च्या पुढे काही ना काही तर त्याला खोकला सुरू झाला. सगळेच माणसं आहेत, सगळ्यालाच थंडी वाजते, सगळेच महाराज जेवण करतात, तेलगट आंबट खातात. पण बिड्या ओढल्या, गांजा ओढला, छातीत कफ दाटला, खोकलू लागलं. नुसतं खोकललं नाही
नेहमी आंबट तेलगट खाल्ल्यावर खोकला येतो, तो लवंगी फटाकड्यासारखा इतकंच. पण गांजा, बिडी, तंबाखू हे खाल्लं ना, मग कफ दाटलं की असं खोकलतंय महाराज. त्या खोकल्यावर ऐकल्यामुळं माणसाला कळतं टाकला बेंडका. बघितलं कळतं. डॉक्टरकडे गेले, घरचे माणसं म्हणले खोकलून खोकलून बेजारी व्हायली, डॉक्टरकडे जा. डॉक्टरनं तपासलं, नाडी बघितली, नखं बघितली, बोटं बघितली, जीभ बघितली, डोळे बघितले, सगळं बघितल्यावर सांगितलं काय होतं. म्हणले खोकला येतो, बेंडके पडतात, छाती दुखती, छटाकाचा, 1.5 छटाकाचा, अर्ध्या छटाकाचा हिरवागार बेंडका पडतो, वाईट वाटतं. ज्याच्या तोंडातून बेंडका पडला ते सुद्धा असं करते. बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो. डॉक्टरनं सांगितलं हे सोडावं लागेल बघा. ते म्हणला सोडायला काही हरकत नाही, पण बिडीची सवय लागली, बिडी नाही ओढली की संडासच होत नाही. कोणी सांगितलं? जन्मल्यापासून बिड्याच ओढल्यात का? हां, हे त्याला कळतं. मटण खाणाऱ्याला कळतं हे वाईट आहे. कोण म्हणतं कळत नाही? मटण खाणाऱ्याला खाली उतरला, चला ना आज अंगारकी चतुर्थी आहे बघा, भाग्याचा दिवस आहे, चला गणपतीला दर्शनाला जाऊ. महाराज सगळं माहीत नव्हतं म्हणून मच्छी खाल्ली, मटण खाल्ले, अंडे बुर्जी खाल्ली, आमलेट खाल्ले. मी देवळात येऊ शकत नाही, वाईट वक्त खाल्ले. म्हणजे त्याला खाल्लेलं माहीत आहे आपण वाईट वक्त खाल्ले, मग का खावं? हे वाईट वक्त आहे, देवापासून दूर ठेवते, का खावं? कोण म्हणतं? काही माणसं म्हणतात महाराज दारू पिले की काही कळत नाही, दारू पिली की काही कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? त्यानं कितीही पिऊ द्या, ते मोकळ्या मनानं म्हणतं महाराज सवय झाली, नाही पेले की हातपाय थरथर कापलेत, चलता येत नाही, म्हणून सकाळी सकाळी एक चपटी घ्यावंच लागते. अरे वाईट है बाबा, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पर लोका पैसा जाकर मुँह में मट्टी जाती है. ते पेनारं पेल्यावर म्हणतं महाराज तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं हे दारूनं केलं. माणसं जवळ येत नाहीत, कुत्रं चावत नाही. हे दारू बाळवाल्याला बघून कुत्रंसुद्धा पळून जातात, चावत नाही. महाराज सांगू का तुम्हाला, कृष्णाचं खानदान हे दारूनं खल्लास केलं. समुद्रमंथातून निघालेली दारू लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, तिला वारुणी नावाची दारू म्हणतात. ती पटली नाही म्हणून कृष्णाच्या बायकोपैकी सांब नावाची जी कृष्णाची मुलगा होता, ती कोणाचा मुलगा होता? जांबुवंतीचा. आणि जांबुवंती कोण? जन्मभर ज्या रामानं जांबुवंताची महाराज सल्ला मसलत केली, इतका बुद्धिमान जांबुवंत, त्याची मुलगी जांबुवंती. कृष्णानं संकर केला तिला दैवशक्तीनं, कारण अष्टांग भोग त्याला माहीत होते. अष्ट महासिद्धी त्याच्या अनिमा, लगिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशत्व भावनेनं जांबुवंतीची सुंदर स्त्री केली भगवंतानं. आणि त्या जांबुवंतीचा मुलगा सांब नावाचा. तिला 10 मुलं आणि 1 मुलगी झालेली. त्या सांब नावाच्या मुलाला जास्त पोरं झाल्यावर लक्ष नसतं ना, म्हणून पहिलं कृष्णाचा अवतार. त्या कृष्ण अवतारामध्ये सांगितलं 10 मुलं आणि 1 मुलगी. मुलगी कमी असली की हुंडा द्यायची गरज नाही. आता 44% मुली आहेत
आणि 56% मुलं आहेत. 44ला 44 जर गेले तर वरच्या 12 मुलानं माझ्या लाईनीला येऊन बसायचं बिन लग्नाचा. एकुलता एक आहे महाराज. कमी नाही. गाड्या 25-25 लाखाच्या गाड्या, किलो सोनं पैसा, पण माग पुढे कोणी नसल्यामुळं आमचे वडील म्हणायचे, कसं रे केशा माझा वंश बुडवायला. वडीलही कीर्तनकार. 94 वर्षापर्यंत त्यांनी बसून कीर्तन केलं नाही. माऊलीच्या सोहळ्याबरोबर चालायचं चुकलं की जीवच सोडला. नाही महाराज राहिले नाहीत. माझी वारी चुकली म्हणले की जीव सोडला. आताचे एवढुले पोरं खाली बसून कीर्तन करायलेत. आणि काय नशीब आहे माझं, 50 वर्ष कीर्तन करायलो महाराज. कुठंही मला चोपदार माझ्यापेक्षा म्हातारी. मी 80 वर्षाचा, ते 85, 87, 90. मॅडम मला त्यांनी धराव का त्यांनी, म्हणून आम्हाला चोपदार सुद्धा दष्टपुष्ट. कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हातारपणी महाराज तुम्हाला परमार्थही होत नाही, संसारही करणं होत नाही. काही म्हातारीला वाटत असेल काय होत रे संसार, होत नाही हो. अंगम गलितम पलितम मुंडम झालं. इंद्रिय साथ देत नाही. म्हणून जवरी सकळ सिद्ध आहे हात चालावाय, मग परमार्थ करायचं. मग देवाच्या मनगटाला धरता येते. सेवा केली ना तुला मेवा द्यावं लागेल. खरी ज्याची सेवा काय त्याची जीवा. म्हणून काही माणसं म्हणते महाराज नशिबातच नसल्यावर लग्न कोण म्हणतं. आता तुम्ही वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला भारतात. नाव लक्षात ठेवा, वराह मिहीर. आणि त्यांनी भविष्य सांगताना हातावरच्या रेषाचं, कपाळावरच्या रेषाचं, पायावरच्या रेषाचं भविष्य सांगितलंय. हातावरच्या रेषाचं भविष्य त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. तुम्ही भविष्य बघायला गेल्यावर हात दाखविता ना, आणि ते हातावर ते असं बघत आहे पुरुषाच्या उजव्या हातावर. ते म्हणतंय किती प्रयत्न करा, मुलं होऊ द्या नाही होऊ द्या, पण तुम्हाला एकच बायको आहे. एक करंगळीचं कांडण आयुष्याच्या रेषेमध्ये एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली तर एक बायको, 2 रेगा असल्या तर 2 बायका. जास्तच गुतोड असलं तर मला विचारू नका, तुम्ही काय गोंधळ केले, तुम्ही काय घोटाळे केलेत, मी कशाला कीर्तनात सांगू. हां महाराज, मग हे हाताला तुम्ही पहिल्यापासून विना घेतल्यापासून टाळी वाजवा विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा विठ्ठल म्हणा म्हणतो ना, त्याचं कारण आहे 750 वर्षापूर्वी सेना महाराजानं सांगितले, टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर हातावरच्या रेषा पापाच्या नाहीशा होतात. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. मग आता एवढा द्रष्ट लागलेला कुठंही कोणत्याही गावात कोणत्याही सप्त्यात कोणत्याही कार्यक्रमात महिला मंडळ जास्त असतं, पण इथं आमच्या अमोल यांच्या प्रयत्नाचा केशव इथपर्यंत आला. नाही तर उखळ दुसऱ्यानं ओढल्याशिवाय जात नाही. ते उखळसुद्धा कृष्णानं 2 झाडाच्या मध्ये वडीत नेलं आणि उखळी बांधिता उपटिले यमला अर्जुन. त्या यमला अर्जुनाचा गंधर्व त्याचा उद्धार केला. तसं हे उखळ त्यांनी सांगितलं, महाराज असा असा कार्यक्रम आमच्या आजीचा गोड जेवणाचा वैकुंठ अभिगमनाचा पूजन आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही यावं लागेल. म्हणून आजीला वैकुंठवासी आमच्या समाबाई सूळ यांच्या कार्यक्रमानिमित्त इथपर्यंत अन्नदान आणि सगळ्याची इच्छा होती.
मोबाईलवर बघून, टी व्हीवर बघून, झी टॉकीजवर बघून उखळीकर नावाचा नमुना आणावा. सूचना मिळाली. पहाटे 4ला कधीच उठत नाही. संस्थेतसुद्धा सकाळच्या प्रार्थनेला उठायचं तर रोज मार खात होतो माझ्या गुरुजीचा. मार खाल्ल्याशिवाय मी कधी उठलो नाही संस्थेमध्ये. आणि आता तर महाराज झाल्यामुळं कोणीच काही म्हणत नाही. झोपू द्या बेजार होऊन आलेले. हां, पण इकडं यायचं आणि वेळेवर यायचं म्हणून. कारण पत्रिका बघितली, 12:05 फुलं उधळायचे. फुलं उधळण्याचा कार्यक्रम. तिथपर्यंत माणसं जमले. कनेविन सोपटेन कणसे लागले गंधाटे. 40 एकर ज्वारीचं रान आहे. कुठं निघालात? मला ज्वारी उसणी आणायची. म्हणजे 40 एकर आहे ना. म्हणजे पानपिशा झाल्यात. त्याला कणीसच नाही. मग आता एवढे माणसं म्हणल्यावर किती टाळी वाजली पाहिजे. इकडं पुरुष मंडळीला जागा नाही म्हणून इकडं युती केली त्यांनी. महिला मंडळ कमी असल्यामुळे इकडे युती केली. आता हे बिचारे टाळकरी उभे आहेत, हे उभे आहेत. आणि उभं राहणाऱ्याला बेजारी असते बरं का. कीर्तनात असो की निवडणुकीत असो. असू द्या, सांगत नाही ते माझं. पडल्याला कसं सांगावं. योगानं अमोल भाऊनं सांगितलं आणि मी पहाटे उठून स्नान करून वेळेवर आलो. अगोदर जेवण केलं, गोळ्या घेतल्या बीपीच्या, शुगरच्या, अपेंडिक्सच्या. आणि मग कीर्तन. नाही तर कीर्तनात चक्कर येते महाराज. लोक म्हणले, काय म्हणले, तुम्हाला कसे रोग झाले? तुका म्हणे पापे येती रोगाची रूप. जन्मल्यापासून मायबाप कीर्तनकार, भजन करणारे आजोबा, आणि तुम्हाला कोणतं पाप? या जन्मात नाही, मागे कर्म केले ते पुढे भोगा आले. कधीतरी मागं केलं असेल आणि त्याचा भोग म्हणून रोग मागं लागले. काही माणसं महाराज कोरोनाच्या काळामध्ये तोंडाला पट्ट्या लावल्या. तुम्हाला खोटं वाटेल, 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक माझ्या घरात मेले. सकाळी यायचं, दवाखान्यातून यायचं, असं खोकलायचं आणि संध्याकाळी अण्णा उठा ना जेवायला. गेले अण्णा. बाबा महाराज, 2 गोष्टीचं मला वाईट वाटतं. कुणी मेल्यावर आई, वडील आणि माझी मोठी बहीण, ती बिन लग्नाची. मी एकुलता एक असल्यामुळे या तिघाच्या बरोबर पाणी पाजवण्याकरता, अग्नी देण्याकरता जावं लागलं. नाही तर कोणाच्याच मातीला नाही. मामा असो, चुलता असो, चुलत भाऊ असो, भावकी असो, नातेवाईक किती असो, नाही जातच नाही. मरणाची भीती वाटते म्हणून. आणि मला आहेर जरी असला तर मी लग्नाला जात नाही महाराज. का? माझं झालं नाही, दुसऱ्याचं बघावं वाटत नाही. काय करा? एकुलता एक आहे, इस्टेट आहे, पैसा आहे, सगळं आहे. दिसायलाही डावा नाही. आंधळ्याचे, पांगळ्याचे, कशाचे कसल्याचे भिकाऱ्याचे लग्न व्हायलेत महाराज. माझं का नाही? लोक म्हणले तुमच्या नशिबात लग्नाचा योग नाही. हे नशीब मी लिहिलं का? मग का नाही? तसं नशीब बदलायचं असल्यावर, ऐका, डॉक्टरनं सांगितलंय महाराज 400 शुगर आहे, कधी झटका येऊन मरताल. 3 किलोमीटर रोज चालत जा, चालल्याशिवाय शुगर कमी होत नाही. महाराज, जेवण्याच्या अगोदर 200 शुगर असते मला. जेवण झाल्यावर पथ्य पाणी पाळत नाही. भात खातो, बटाटा खातो, गोड खातो. काही माणसं गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड खातील, लापशी खात नाहीत, शिरा खात नाही. मी लापशी खातो, शिराही खातो, गोड काही असो खातो. 400 शुगर होते. भागवत कीर्तन असेल, टाळी वाजवून भजन केलं, कीर्तन संपल्यावर पुन्हा तपासणी करा.
120 आणि 125 शुगर येते. मग सांगा, भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लके. हातावर हात ॲक्युप्रेशर होते. हाताचे तळवे पायाचे तळवे जाड असल्यामुळं तिथं ऊर्जा ग्रंथी कार्य करत होत नाहीत. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणून जर बेंबीपाच्या देठापासून विठ्ठल म्हणलात, हे परदेशातलं लोकाला कळालं आपल्या विठ्ठलाचं महत्त्व. परदेशामध्ये अति दक्षता विभागामध्ये ठेवलेल्या पेशंटला सुद्धा तिथं साऊंड लावलेले, तर त्याच्यातून आवाज सारखा 24 तास विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रोग जातोय. भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लक. महाराज, मग आम्ही कळतंय ना आम्हाला भजन चांगले, का करीत नाहीत? करतात का तुम्ही? बघायचंय का? मृदंगवाला मेलेल्या कातड्यातून आवाज काढतेत, बोट फुटतेत, रक्त निघतंय. हे उभा राहून पाय सुचते, टाळं वाजवितेत, घोळघोळा वाजते टाळण झणझणा नादरसाळ. आणि तुम्ही टुळू टुळू महाराज टकमक टकमक नुसतं बघता. ही जबाबदारी तुमची ऐकत असताना टाळी वाजवायची आणि विठ्ठल म्हणायचं. बघा बरं एकदा, विठ्ठला 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 विठ्ठला. समोरच्याने वाजवली, पण मागचे म्हणले महाराज लोक हे धंदा, त्यांचा धंदा आहे, भजन करा. माझ्या घरचं काही जाणार नाही महाराज, तुमचे तुम्ही विचार करा. माझं एक जण म्हणला, मी इतका शान आहे, डॉक्टरचं सुद्धा ऐकत नाही, तपासणी करतो, गोळ्या घेतो, बाटली औषध घेतो, पण डॉक्टर गेला की मी घेतच नाही. रोग डॉक्टरला आहे का रोग्याला आहे? रोग्याचा रोग घालवण्याकरता डॉक्टरनं सांगितलंय ना. मग तुम्हाला ऐकायचं नसलं तर नका ऐकू. माझं काय कर, माझं काम सांगायचं आणि पाकिट घेऊन निघायचं. हां, आप मर गए पीछे डूब गई दुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया. आप मर गए पीछे डूब गई दुनिया. आपण निघून गेल्यावर तुम्ही भजन करतात का, जेवण करतात का, काय करतात, काही बघायची गरज नाही. ते अमोल भाऊ, दोन मुलं, 3 मुली. महाराज, हां, जरा थोडासा हिशोब चुकला. मला एकच मी आणि 3 बहिणी. इथं 3 आहेत, पण मुलं 2 आहेत. हां, आणि कधीही लक्षात ठेवा, पाठिंबा असावा, बंधू असावा, आणि त्या खेळू द्या खेळू द्या. मला लेकरं आवडतात महाराज. हां, मी तर सांगितलं ना तुम्हाला जेवताना, माझ्या मोबाईलमध्ये जन्मल्याबरोबर 15व्या मिनिटाला लेकरू घेतलंय. नर्स म्हणते पुसू द्या, स्वच्छ करू द्या. मला काही वाटत नाही महाराज, कारण आपला जन्म आहे. मला तर नाही, दुसऱ्याचे तरी घेऊन सांभाळू द्या. दुसऱ्याचं लग्न झालेलं बघितलं आणि ते गुलू गुलू बोलू लागले, मला बघू वाटत नाही महाराज. माझं न झाल्यामुळं मी जातच नाही, आहेर असला तरी. हां, ज्ञानेश्वर माऊली पठाडे, त्यांनी यावं लागेल लग्नाला, तुम्हाला आहेर घेतलाय. मी म्हणलं येत नाही. हां, कीर्तनामध्ये जर लग्न असेल तर येतो, लग्नामध्ये कीर्तन असेल तर येतो कीर्तनाला, लग्नाला नाही. महाराज गेलो लग्नाला, नवरा नवरी आली, आणि नवरा नवरी आले की मी भजन घेतलं, थांबविलं, त्यांना उखाणा घ्यायला सांगितला, घेतला उखाणा महाराज. हां, पाया पडले. मला पाया पडण्याबद्दल काही नाही, पण फुकट पाया पडून काय उपयोग आहे? कधीही गोडमुंजाच्या हातात दक्षिणा देऊन पाया पडावं. न पेरिता शेती जी सवंगनिया जाती. पेरणीच केलं नाही तर तुमचं खळं होईल का? तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला मिळेल का? वेदामध्ये सांगितले, ना दत्तमुपतिष्ठतो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. म्हणून माऊलीनं ते सांगितले, तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त. दिलं नाही म्हणून मिळालं नाही, माझा अनुभव सांगतो. महाराज, गोड खाऊ नका म्हणलं
दुसरे गोड खाऊ लागले. याला शुगर असल्यामुळे हे नको म्हणतंय, पण दुसरं खाऊ लागल्यावर असं करतंय. त्याला खावं वाटतंय, हां, त्याला भोगा वाटतंय, पण काय करावं, त्याच्या नशिबात नाही. हे नशीब हा आपला विषय चालला आहे. नशीब, दैव. महाराज, ते प्रारब्धात असल्यावर मिळतं, प्रारब्धात नसेल तर मिळत नाही. आणि ते प्रारब्ध संचितामध्ये गेलेलं कोणाला चुकत नाही. म्हणून शब्द आहे, भोगणे ते फळ संचिताचे भोगणे फळ, संचिताचे भोगणे फळ, संचिताचे भोगणे फळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवाला सुद्धा कर्म चुकत नाही. मग मला सांगा, दारू पिणाऱ्याला त्याला कळतं, चुकल का? चुकत नाही. त्याने गुन्हा केलाय, त्याला शिक्षा होणार. मटण खाल्लंय, शिक्षा होणार. बिडी ओढली, शिक्षा. दुःखाच्या रूपानं शिक्षा होते. म्हणून 84 लक्ष योनीला यमानं त्याच्या पापाच्या कर्माच्या विभागणीप्रमाणे, जसं आता संविधानचं भांडण आहे ना, ते संविधान यमानं लिहिलं. यम संयमतामहम. पाप पुण्याचा तराजू यमाच्या हातात आहे. ज्याचं पुण्य आहे त्याला सुख देणार, ज्याचं पाप आहे त्याला दुःख देणार. कोणीही असो, हां, कोणीही असो, देव जरी असला तरी त्याला त्याचं कर्म चुकलं नाही. म्हणून मला सांगा, माऊलीनं किती परखड मत बांधलंय. पूर्ण शास्त्राचा, वेदाचा, पुराणाचा अभ्यास करून उदाहरणं दिलीत. जन्माला येऊन सगळं नाही वाचता आलं तर माऊलीचा एक अभंग पुढे ठेवा. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले. तुला सुद्धा रामापासून विलग होऊन 11 महिने 14 दिवसानंतरच रामाची भेट होईल. त्या मैनेनं दिलेला शाप सीता अशोकवनामध्ये. त्यानं त्या वेदवतीला धरलं, मनगटाला. चल म्हणले, 80,000 बायका आहेत, पण तू त्याच्यामध्ये सुंदर, चल. तिनं झटका मारला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. रावण म्हणला, तू कुणीकडे गेलीस आणि कसं झालंस, मरून जरी गेलीस तर तुझ्या हाडावर अमृत शिडकाव करून पुन्हा जिवंत करील आणि तुम्हाला भोगील. म्हणून त्यानं यज्ञकुंड विझवला. ब्रह्मवेत्ता रावण यज्ञकुंड विझवला, तिथं हाडं सापडली नाही. एक सुंदर रत्नजडित पेटी होती आणि त्या पेटीमध्ये दिव्य रत्न होतं. माऊली सांगितल्याप्रमाणे पाहता पृथ्वीचे मोल ऐसे अनर्घ रत्न चोखडे. चला म्हणला, बायको नाही मिळाली, मंदोदरीला रत्नच देऊन आपण खुश करू. कारण सदा श्रंगार भूषणेन कांता लवे बहुमाने. म्हणून मंदोदरीला ते रत्नाची पेटी दिली. रावण निघून गेल्यानंतर तिनं पेटी उघडली. सुंदर मुलगी बघितल्यावर बाया कितीही प्रेम करून कितीही नवऱ्यानं त्रास देऊ द्या, पण सवत सोन्याची असो की लोण्याची असो, बायांना सवत आवडत नाही. काहीही महाराज मारू द्या, रोज किती त्रास देऊ द्या, पण नवरा मला स्वतंत्र पाहिजे, त्याच्यात हिस्सेदार नको बाई. मग आता काय वाटत असेल त्या मंदोदरीला? तिनं विचार केला, ही जर आली तर ही पटराणी होईल, मला हिच्या हाताखाली दासी व्हावं लागल. म्हणून शुकसारण नावाच्या 2 दूताला
ती पेटी घेतली आणि जनक राजाच्या राज्यामध्ये जमिनीत पुरून ठेवायला सांगितली. शेतकऱ्यानं नांगरीत असताना ती पेटी लागली. सुंदर मुलगी जनक राजाची आहे म्हणून त्यानं दिली. ती पुन्हा सीता स्वयंवराच्या वेळेस रावणानं बघितली. रावणानं निमंत्रण नसताना गेला आणि धनुष्य उचलल्यावर सीता माळ गळ्यात घालते म्हणून उठला रावण. आता ज्यांनी कैलास पर्वत शिवभवानी सहित तळा हातावर घेतला त्याला शंकराचं धनुष्य उचलत नाही का? पण 33 कोटी देवानं सांगितलं यानं धनुष्य उचललं आणि सीता ह्याची बायको झाली की मग राम आम्हाला सोडवित नाही. म्हणून त्याच्याकरता 33 कोटी देवानं आपलं वजन त्या धनुष्यावर टाकलं. उचललं नाही. उचललं तर एक बाजू उचलली आणि त्याच्या छातीवर धनुष्य पडलं. सगळ्यांनी बाजूला काढलं. ते म्हणला मी इतकं तरी उचललं, वेटिंग लिस्टला नाव माझं. ज्यानं पूर्ण उचलील त्याला जाऊ द्या सीता, पण मी उचलू शकत नाही. कोण उचलणार? सीतेनं रामाकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्र उठले. मग लीलया धनुष्य उचलिले. असा डाव्या हातानं एका हातानं शिवकोदंड उचललं. सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या. माळ घातली. म्हणला मला पाहिजे होती पण त्यानं हाणली. कधी ना कधीतरी बदला घे. महाराज जुने लोक दम खाऊन बदला घेत होते. हां मला मिळालं नाही ना मग कोणालाच मिळू द्यायचं नाही. म्हणून ज्याला मिळेल त्याला आडवं यायचं. आपल्याला आमदारकी मिळालं नाही, आम्हाला ज्यानं नको म्हणलं त्याला तिकीट मिळालं मग त्याला येऊ द्यायचं नाही. हां माणसं महाराज मांजर आडवी गेली तर 21 पावलं मागं सरकाव, पण असं अपशकुनी माणूस जर आडवं गेलं तो दिवसच सोडून द्यावं. कारण त्याला इलाज नाही ना. त्यांनी बघितलं आणि मग पंचवटीमध्ये सीता रामासहित वनवासाला आल्यावर तिथून पळवून नेली. मलाही महाराज कधी कधी शंका येते, एवढी रावणाची लंका सोन्याची असताना 7 कोटी सुवर्ण कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची होती. तुम्ही लंकेचं वर्णन सुंदरकांडामध्ये बघा. एकालाही नाराजी नाही. 80,000 बायकामध्ये काम करायचं नाही. सोने दागिने 33 कोटी देव कामाला. कशाला बायका नाराज होत्या? पण सीतेच्या पुढे ते कांचन मृग आला आणि सोन्याचं हरण आल्याबरोबर सीतेनं रामा सांगितलं. धौम्य कथा सांगत असे रामकथा पांडवा. रामा संगे जानकी नांदताना काननी. सोनियाचा सांबर आला तिचे अंगणी. सीता म्हणे लाडकी मारा त्यासी राघवा. कातड्याची कंचुकी त्याची मेली लावा. राम गेले धावुली ग बाण बाता घेऊनी. सीता पाहे वाटोली ग दारी उभी राहुनी. काय माणसाला वाटल महाराजाला किती पाठ आहे. सांगते ऐका मधली लावणी आहे. सांगते ऐका नावाचा सिनेमा आला ना त्याच्यातली. पण लागू पुरता उतारा ताका पुरता रामायण. रावणानं बरोबर उचललं महाराज सीतेला. माझी तर लंका सोन्याची इतर आहे. रामापासून दूर गेल्यावर सीतेला रामाची दुःख आठवण झाली. सुद्धा राम राम राम. महाराज 11 महिने 14 दिवसानंतर रामानं रावणाला मारलं, सीतेला सोडवलं. वियोगाचं दुःख तिनं राघू मैनाला दिलं. इथं महाराज मैनेला दुःख दिलं पिंजऱ्यात अडकून. राघू बाहेर राहून सुद्धा वियोगाचं दुःख होतं ना त्याला. तो राघू
गणू नावाचा धोबी झाला लंकेमध्ये आणि रावणानं आपला हस्तक पाठवला लंकेमध्ये, समाज माझ्याबद्दल काय बोलतोय. आणि त्याने सांगितलं धोबी घाटामध्ये गणू नावाच्या धोब्यानं आपल्या बायकोला टोमणा मारला. रामानं सीता लंकेत 6 महिने तिथं राहिली, तिला सोडविलं, तिला नांदविलं, पण तू काय चांगली राहिलीस का, मी तुला नांदवणार नाही. लोकसंग्रह लौकिकाच्या दृष्टीनं आक्षेप आला म्हणून महाराज सीतेला लक्ष्मणाला सांगून वाल्मिकी ऋषीकडे नेऊन सोडलं. 5 महिन्याची गरोदर असताना. पूर्ण अभ्यास केले नाही महाराज सुषमा अंधारेनं, आणि तिनं रामाला दोष दिला, माझ्या ज्ञानोबारायला दोष दिला. रेडा बोलविला, पण माणसं कुठं बोलविले. आणि आम्ही रेड्यासारखेच माणसं कीर्तन करायलोत म्हणजे कोण नाही. हा पूर्ण अर्थ कळाला नाही. आणि तुम्हाला खोटं वाटल, माझ्या मंदिराजवळ सुषमा अंधारेचं तारुण्य गेलेलं आहे. तिनं पहिला नवरा सोडून नवऱ्याच्या नावाच्या ऐवजी बापाचं नाव लावले. हां, काय करावं. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. खरं बोललं की सख्या आईला राग येतो. तसं आम्ही फटकळ बोलू लागलो की ह्या महाराजाला पुन्हा बोलू नका. मला काय महाराज तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागे येते. ते पुन्हा नाही बोलवलं तर हरकत नाही, पण खरंच बोलणार. योगायोगानं पूर्ण अभ्यासा अंती महाराज असं जर असेल, कर्माती शंभूमानी आपण किती पळशी कर्माधीन. अन्नदान नामचिंतन एवढे माणसं गोळा करणं आणि एवढा अन्नदान करणं, एवढा मंडप देणं, एवढा खर्च करून महाराज अन्न एवढे ऐकल्यावर त्या मुलीच्या मनातली पाप वासना गेली. तिने हिंदू धर्माचा स्वीकार करून ती भारतात हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता राहिली. तिचं नाव भगिनी निवेदिता. जन्मभर तिनं हिंदू धर्माचा प्रचार केला. इतका सर्वश्रेष्ठ धर्म. बाकीचे पंथ आहेत महाराज, त्यांनाच का पाप घडत नाही. आम्ही एकादशीला पंढरपूरला गेल्यावर सुद्धा भगर, साबुदाणा, केळी, फराळाचं घेतो, शेंगदाणे घेतो, पण सहज हॉटेलकडे बघितल्यावर, भजे वडे बघितल्यावर खात नाही. शब्द ऐका, पण म्हणतंय मनामध्ये ताजे भजे, ताजे वडापाव आहे, एकादशी नसतं तर खाल्लं असतं. खात नाही, पण मन गेलं ना. मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष. म्हणून त्याच्याकरता सांगितलंय. मन का जातं, मनाच्या ठिकाणी 3 दोष, मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. मल नावाचा दोष घालवण्याकरता भगवंताचं चिंतन, विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता भगवंताचं ध्यान, आणि आवरण नावाचा दोष घालवण्याकरता गुरुची कृपा. आणि या तिन्ही गोष्टी मिळतात, पण एकदा नामस्मरण केल्यावर. आता आहेत का? आता मधलं भजन घ्यायचं, हातात फुलं तसेच ठेवायचे, मी सांगेल त्यावेळेस फुलं टाकायचे. 10 मिनिट कारण पुष्कळ जणी तुम्ही पेपरमध्ये पत्रिकेमध्ये लिहिलं जरी असलं 12:05 फुलं टाकण्याचा कार्यक्रम, पण सूर्यामध्ये आर्यमा नावाची पितृदेवता असते. पितृणाम अर्यमा चास्मी यमसंयमतामहम. आर्यमा नावाची पितृदेवता सूर्यामध्ये 12:30 वाजता प्रगट होते आणि पितृलोकांना गेलेल्या पितरांना सुखदुःखाचा भोग पाहण्याकरता त्या आईच्या नावानं आता नावही किती सुंदर आहे. समाबाई म्हणजे ॲडजस्ट.
सगळं सामावून घेणं. जसं इंग्रजीमध्ये ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. ॲडजस्ट, जस्ट म्हणजे थोडं, ॲड म्हणजे जमा करा. आपल्याकडं त्याला मराठीमध्ये म्हणतात तडजोड. जिथं तडा गेला तिथं जोडायचं. जोडायचं काम संत करतात, फाडायचं काम कात्री ज्ञानी करतात. म्हणून ज्ञानी संत ठरत नाहीत, संत ज्ञानी असतात. म्हणून 3 सेकंद भजन विठोबा रुक्माई. लगेच ज्ञानोबारायाच्या नावाखाली आमच्या समामाईच्या फुलं उधळण्याच्या कार्यक्रमाला माऊलीच्या नावानं, माऊली सगळ्या जगात जे खळाची व्यंकटी सांगू, सुख दुःख आपण सहन करून जगाला दुःख देणाऱ्या नाहीसं करायचं काम माऊली करतात. म्हणून हात आहेत का? चला थोडं फुलं खाली ठेवले तरी चालते आणि पुन्हा उधळायच्या वेळेस हातात घ्या. हां, टाळकरी, मृदंगवाले आणि आपण महिला मंडळी सहित विठोबा कुमार 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 कुमार